Kirista. दत्तशेठ मुकादम द विलेज आणि त्याची हॉटेलचे सर्व आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच राहुल बाईकर. यंदाच्या वर्षामध्ये बन्नाट इन्फॉर्म खेळाडू फॉर्म मध्ये असणारा खेळाडू पाहायला मिळतोय आणि आज सामना जिंकलाय आणि तो मात्र ठरलाय या सामन्याचा सामनावीर. राहुल, कॉंग्रॅच्युलेशन. प्रथम काय म्हणशील, आज खूप चांगला खेळ पाहायला मिळाला, काही सांगाल आजच्या या गेम प्लॅनिंग बद्दल? गेम प्लॅनिंग अशी काही नव्हती, फक्त आमच्या सगळ्यांचं एक इच्छा आहे की इथे फायनल मारायचे. नक्कीच, कारण बरीच वर्ष इथे खेळताना आम्ही पाहत असतो, बऱ्याच वेळेला सामने हातामधून निसटलेत आणि आज असं तुम्ही सांगताय की आम्हाला जिंकायचं आहे, इथून फायनलमध्ये पोहोचणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. परंतु एकंदरीत विचार केला, LED लाईट स्पर्धा पाहताय आपण, दरवर्षी पाहत असता, यंदा नाविन्य काहीतरी पाहायला मिळतं. काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? आयोजकांनी स्पर्धा उत्तम खेळवली आहे, त्यांचा आभार. धन्यवाद राहुल, कॉंग्रॅच्युलेशन. आणि जाऊया, मॅच आहे कानपोली आणि कळबे. आवाज ऐकूया पहिल्या सत्रासाठी या गुलशन पाटील. Thank you so much. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय किंग शिरडोन पुरस्कृत क्रांतीवीर चषक 2025चा हा पर्व. चला, दोन्ही टीमचे 12th मॅन कानपोलीचे 12th मॅन आहेत. चला, कलबेड संघाचे 12th मॅन आपण यावं. टॉस अगदी तुम्ही पाहताय इथून जिंकलाय तो स्कायरा 11 गावदेवी कानपोली संघानं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भूमी 11 गावदेवी कलिबे संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं. फाईट मध्ये सांगितलं पाहिलं गेलं तर 65-60 प्लस करण्याचा प्रयत्न 5 षटकामध्ये केला जाईल, परंतु कशा रीतीत अगदी बॉलरला देखील फेस केला जाईल. या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत तुम्ही पाहताय. प्रतिकेश वाजेकर, अमित ठकले, प्रभाकर ठकले, त्यानंतर पवन मुकादम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली गेल्या. जी ग्राउंडची व्यवस्था पाहिली तर पूर्णपणे या ग्राउंडमध्ये भरपूर दगड होत्या, त्या सर्वांना मात्र पूर्णपणे काढून दिवसभर या भर उन्हामध्ये या मैदानाचा फेरफटका. कुठे पाहायला गेलं तर पाणी देखील लिकेज होतं, त्यांना देखील व्यवस्थित केलं. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी मात्र घेतल्या. त्यांचं देखील करूया आपण. क्रांतीवीर चषक 2025 या पर्वामध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका साईडला पाहिलं तर सुशांत मोकल अशी जोडी या एका साईडला पाहिलं तर निखिल डाऊर आणि त्यांच्या समवेत पाहिलं तर सुशांत मोकल. पाहिलं गेलं तर अजून एक बाईक सुशांत मोकल यांच्या नावावर राहिल्या. या हंगामामध्ये पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स सुशांत मोकल यांचा पाहायला मिळतोय, परंतु आज पाहिलं तर बराच काळ या खेळपट्टीवर खेळत आले सुशांत मोकल, परंतु आज त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा भूमी 11 गावदेवी कळबे संघासाठी मात्र असणार आहेत. कशा पद्धतीनं त्यांच्या पाठीतनं प्रेक्षकांसाठी या धाव संख्या मात्र उभारली जाईल. चला, बॉल घ्यायचा, मॅच थोड्याच वेळाने स्टार्ट होईल. हे लॉर्ड्स मधील पाहिलं तर पहिल्या फेरीतला अंतिम मॅच आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाज पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आदेश मते गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. पहिलं षटक मॅनेटरी पॉवर प्लेचा आणि समोर पाहिलं तर बाहुबली.
यस पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच होते ऑन 5 षटकांची मॅच आहे आणि प्रथम बॅटिंग करताना भूमी 11 गावदेवी कळवे संघ पहिलाच बॉल यावेळेसला पाहिलं तर फिंगर रोल केल्या होत्या परंतु बाहेरील दिशेमध्ये हा जाणारा बॉल व्हाईट बॉलची इथून सांगता झाल्या आणि इथून विचार केला तर एक धाव मात्र धाव फलकावर लागले गेल्या मोठं आव्हान आहे कारण की सुशांत मोकल आता ऑन स्ट्राईक आहे गोलंदाज देखील वाईटनं सुरुवात करतोय यावेळेसला पाहिलं गेलं तर बाहेरील दिशा फक्त बॉलला पंच केलाय आणि पॉइंट कव्हरच्या दिशेमध्ये हा पहिला चौकार सुशांत मोकल यांच्या बॅटमधना व पॉइंटला मात्र चांगल्या पद्धतीने पाहिलं तर 4 धावा सुशांत मोकल यांनी काढले गेलेत आणि टीमची धाव संख्या पाहिली तर 5 धावा धाव फलकावर लागले गेले पहिलं सत्र तुम्ही पाहताय टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग भूमी 11 गावदेवी कळवे संघ करताना पाहायला मिळतोय यावेळेसला लो फुल टॉस बॉल होता 9 चा देखील इशारा आलाय 4+1 अशा मिळतील या 5 धावा आणि या 5च्या मध्ये टीमची धाव संख्या पाहिली तर टोटल जाऊन पोहोचले डबल डिजिट मध्ये 10 या धाव संख्येवर तुम्ही पाहताय गोलंदाजानं खराब सुरुवात केली मी तर म्हणेन पाहिलं गेलं तर संघासाठी पहिली गोलंदाजी करताय प्रमुख गोलंदाज आहेत आणि त्या पद्धतीची चुका मात्र या मॅच मध्ये चालणार नाहीये फ्रीटचा बॉल असणार आहे आणि समोर पाहिलं तर सुशांत मोकल डॉट बॉल इथून काढले जातील का हे देखील पाहणे योग्य राहील शॉर्ट प्लेनचा बॉल होता फिरून मारायचं होतं सुशांत मोकल यांना अक्रॉस द लाईन हा फटका सजवायचा होता परंतु इथून मात्र डॉट आला फ्रीटचा बॉल होता संधी साधू शकले नाहीये आणि गोलंदाजांनी देखील आता स्वतःला बॅक केला डॉट बॉलची सांगते आता टीमची धाव संख्या तिथे स्थिर टोटल 10 या धाव संख्येवर तुम्ही पाहताय मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक आहे बंधनकारी हे षटक तुम्ही पाहताय पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता कव्हर कडे खेळायचा होता परंतु गल्लीमध्ये बॉल झालाय फरार बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे येतोय पुन्हा एकदा सुशांत मोकल यांच्या बॅटमधना हा तिसरा चौकार रोहिताजी वाजेकर त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे क्रांतीवीर चषक 2025 या रात्रीमध्ये टीमची धाव संख्या 4च्या मध्ये जाऊन पोहोचल्या बिनबाद 14 या धाव संख्येवर पुन्हा एकदा बॉल इथे आपटला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून गुडलेन स्पॉटचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय परंतु आता इथून पाहिलं तर अचूक लेंथवर हा बॉल मात्र रिलीज केलाय आणि इथून हा डॉट बॉल मात्र टाकला गेला सुशांत मोकल यांची विकेट देखील कानपुली संघासाठी फार महत्वाची राहील या ब्लिसला सन्मान दिलाय वी शेप मध्ये लॉंग ऑफ लेफ्ट डीप मध्ये फिल्डर आहे प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळतोय सिंगल मात्र ते पूर्ण केले गेल्या आणि सिंगलच्या मध्ये ते टीमची धाव संख्या जाऊन पोहोचल्या 15 या धाव संख्येवर पहिली सिंगल अगदी प्रेक्षकांना सुशांत मोकल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय स्ट्राईक रोटेट झाले आहे आणि स्ट्राईक एंडला पाहिलं तर निखिल डाऊर आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील एक विस्फोटक फलंदाज शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता थोडासा बाहेरील जाणारा ऑफ साइड ऑफ स्टन टाकण्याचा प्रयत्न होता परंतु व्हाईट बॉलचा मात्र ती इशारा दिला गेला एक धावेमध्ये पडेल भर टीमची धाव संख्या बिनबाद टोटल साऊंड पोहोचेल 16 या धाव संख्येवर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांना अद्यापर्यंत पाहिलं तर 16 धावा खर्च केल्यात बाग करावा लागेल एक ब्रेक थ्रो ची गरज आहे
आणि ती ब्रेक थ्रो मात्र आता मिलाला गेलाय. इथून पाहिलं गेलं तर एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आणि फलंदाज पाहिलं तर 16 या धावसंख्येवर पहिला गडी गमावलाय. तो भूमी 11 गावदेवी कळबे संघानं निखिल राऊरबाज इथून पाहिलं तर बॅटरचं केलं. पहिला धक्का इथून पाहिलं गेलं तर 16 या धावसंख्येवर भूमी 11 गावदेवी कळबे संघाला मात्र मिळालाय आणि निखिल टाऊर मात्र इथून बाद झालाय. त्यांच्या बॅट मधनं संघासाठी एकही धाव मात्र जमवता आली नाही. निराश असतील कारण की यॉर्क लाईनचा वापर गोलंदाजानं केला, प्रत्युत्तर नव्हतं आणि एष्ट्या देखील उद्ध्वस्त झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ झालाय संपन्न. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. प्रसाद पाटील ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज पाहिलं तर करण पाटील पिटूचं षटक आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आता पाहायला मिळतील. बाहेरील बॉल छेडछाड करण्याचा प्रयत्न आहे परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी मात्र इथे दिलाय आणि या वाईटच्या मदतीनं एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. तर पहिल्या गोलंदाजाचा विचार केला, गोलंदाज तुम्ही पाहत होतात आदेश मतेनं देखील वाईट मध्ये सुरुवात केली आहे आणि आता करण पाटील देखील वाईटने सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 17 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचल्या. 17 धावा. यावेळीचा बॉल व्ही शेप मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी पाहिलं गेलं तर बॉल सीमारेषा पलीकडे फरार होईल. सुशांत मोखल यांच्या बॅट मधना आणखीन एक चौकार. चारचे मध्ये टीमची धाव संख्या पाहिली तर 21-21 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. आडव्या बॅटनं फाईन लेग क्षेत्रामध्ये खेचायचं होतं सुशांत मोकल यांना हा फटका, परंतु पाहायला गेलं तर टॉस अतिरिक्त झालाय बॉल आणि डॉट बॉलची मात्र सांगता धावताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 16 धावा, त्यामध्ये 1 विकेट भूमी 11 गावदेवी कळवे संघानं गमावल्या, परंतु सुशांत मोकल आता इथून लेंथ मध्ये येतोय. यावेळेसला फक्त बॉलला ब्रश केलाय, गलीमध्ये पुन्हा एकदा बॉल मात्र फरार केलाय. आणखीन एक चौकार सुशांत मोकल यांच्या बॅट मधना. नमस्कार केला, नमस्कार त्याला. करण पाटीलला हा बॉल वेगानं टाकायचा होता, फक्त वेगाचा वापर इथून पाहिलं तर सुशांत मोकल यांनी केला आणि 4 धावा देखील वसूल केल्या. 25 धावा. चांगला फटका अलाउन द कार्पेट ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर आहेत, फिकी चांगली आहे, सिंगल मिळते आणि सिंगलच्या मध्ये टीमची धाव संख्या टोटल 26 धावा धाव फलकावर लागले गेल्या. राईट अँड लेफ्टचं कॉम्बिनेशन आता मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतोय. प्रसाद पाटील ऑन अ स्ट्राईक एंडला, करण पाटील आणि अगदी त्यांच्या समोर आहेत. अद्यापर्यंत विचार केला तर 2 चौकाराचा भार करण पाटीलला देखील खावा लागला. टीमची धावसंख्या पाहिली तर 26 धावा अद्यापर्यंत बॅटिंग करत असताना भूमी 11 गावदेवी कळबे संघानं मात्र जमावल्यात. कुठेतरी सुशांत मोकल यांची देखील विकेटची शोध करणं तेवढंच महत्वाचं राहील कानपोली संघाला. अक्रॉस लाईन या बॉलला केलायचा होता, ऑफसाइड द ऑफ स्टंप. पाहिलं गेलं तर शरीराचा वेध इथून बॉल घेतोय. कारण पाटीलचं देखील फार चांगलं षटक राहील मी तर म्हणेन. जर 2 चौकार आपण इथून वगळले तर
पहिल्या बॉलवर पाहिलं तर व्हाईट बॉलनं सुरुवात केली होती. तिथून चौकार डॉट चौकार सिंगल आणि हाही डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेसला दिशाहीन फटका इथे मात्र सजवला गेला, लेग साईडला गेलायचा होता, परंतु पाहायला गेला तर पॉइंटच्या दिशेनं बॉल निघून गेलाय आणि करण पाटीलच्या इथून पाहायला गेले तर हा बॉलवर चौकार आलाय. षटकांचा खेळ झालाय संपन्न. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय भूमिलेम गावदेवी कळवे संघ जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवर. 15-15 सरासरी पाहिले तर दोन्ही षटकामध्ये राखलं गेलाय. अंतिम बॉल देखील चांगला होता, परंतु पॉइंटचं क्षेत्र रिकाम होतं आणि त्या कारणास्तव मात्र 4 धावा मोजाव्या लागल्या त्या करण पाटील या गोलंदाजला. 3 चौकार करण पाटीलच्या अगेन्स्ट मात्र केसले गेल्या. करण पाटीलचा विचार केला तर 14 धावा त्यांनी मात्र खर्च केल्या. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात आणि गोलंदाज चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर आहेत. सुशांत मोकल यांची विकेट देखील फार महत्वाची राहील. यावेळेसला विकेट जसं अनाउन्समेंट केलं तसंच यॉर्क बॉल पाहायला मिळाला आणि जो संकट मात्र मैदानाच्या आतमध्ये उभं होतं कानपोली संघासाठी, त्या संकटाला आता बाहेर पाठवलं गेलंय. एक उत्कृष्ट खेळाडू तुम्ही पाहताय सुशांत मोकल, क्लीन बोल्ट. सुशांत मोकल यांचा विचार केला तर 11 बॉल फेस केल्यात. 22 धावांचं योगदान त्यांचा या मॅच मध्ये राहिला, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन दाखल झाल्यात राज मात्र्या. तर राज मात्रे आणि त्यांच्या समवेतला प्रसाद पाटील हे फलंदाज आहे. आता या दोन्ही फलंदाजाला संघाला मात्र सावरावं लागेल. विचार केला तर 30 धावा 2 षटकामध्ये जमावल्या गेल्या होत्या, परंतु जसं तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली पहिल्याच बॉलवर पाहिलं तर सुशांत मोखल यांची मात्र विकेट मिळाली. गुड स्टार्ट या गोलंदाजानं केलाय. आणखीन एक शैली चांगली आहे, रिदम चांगला आहे, टप्पा देखील मात्र चांगला आहे. पाहिला तर सलगचा दुसरा यॉर्क बॉल टाकलाय, परंतु इथून पाहिला विकेट नाही आहे, परंतु डॉट बॉल गोलंदाजाला मात्र मिळाला गेलाय. कमबॅकिंग षटक राहील यात मात्र शंका नाही आहे, कारण की एक वादळ होतं त्याला देखील मात्र शांत केलं गेलाय. परंतु इथून पाहिलं तर राज मात्रे यांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल कलवे संघासाठी. आडव्या बॅटने खेचायचं होता, परंतु थोडासा लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव मध्ये पडेल भर टीमची धाव संख्या 2 विकेट नंतर जाऊन पोहोचेल टोटल 31 या धाव संख्येवर. 31 धावा धाव फलक्यावर. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत होत्या, परंतु थोडासा वेगळा करायचं होतं गोलंदाजाला. ही बॉल भन्नाट वेग होता. उत्तर पाहिला गेलं तर मिड ऑफला दिला गेलाय. 2 धावा कंप्लीट केल्या, तो थोडासा उशिराना पाहायला मिळतोय. संधी दोन्ही फलंदाजाकडे होत्या आणि त्या 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. 2च्या मध्ये टीमची धाव संख्या ती जाऊन पोहोचल्या टोटल 33 या धाव संख्येवर. ऑन स्कोर बोर्ड तुम्ही पाहता 24 लाईव्ह इव्हेंट्स. आज ही स्पर्धा देखील कव्हरेज केली जाते. क्रांतीवीर चषक. स्लोवर धीम्या गतीचा बॉल. यावेळेसला पाहिलं तर टायमिंग आहे, वेळ दिलं होतं बराचसा हा शॉट खेळण्यासाठी बॅटरला आणि त्या बॉलचा मात्र चांगल्या पद्धतीने वापर केला. आलाय फाईन लेग रिजन मध्ये चौकार.
37 धावा धाव फलकावर लागले गेलेत ऋषिकेश चौधरी. आज तुम्ही पाहताय स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. संपूर्ण लेखा चौका आज मात्र त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पुरवला जातोय. परंतु ज्या फलंदाजानं चौकार खेचलं होतं त्याला देखील आता परतीचा प्रवास करावा लागेल. आणि फलंदाजीतून पाहिलं तर राज मात्र्या बॅक टू द डगआउट. आणखीन एक विकेट. तिसरा धक्का भूमी 11 गावदेवी कळवे संघाला. पाहिले गेले तर 3 धक्के मात्र इथे लागले गेले. टीमची धाव संख्या टोटल जमली ऑन बोर्ड वर पाहिलं तर 37 धावा आणि 37 धावांवरील तिसरी विकेट अगदी गमावली गेल्या. नवीन बॅटर दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर मध्ये. मधल्या फळीतल्या मोहंत पाटील दाखल झाल्यात. मोहंती पाटील दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. विचार केला तर 5व्या क्रमांकावर त्यांना नियुक्त केलं गेलं. परंतु गोलंदाजाचा बोलबाला सध्याच्या स्थितीमध्ये राहिलाय. कारण की या गोलंदाजाच्या अगेन्स्ट पाहिलं तर फक्त एकच चौकार आलाय. अद्यापर्यंत चांगलं षटक राहिलंय तिसरं. 7 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजानं अद्यापर्यंत 34 धाव घेण्याचा प्रयत्न. परंतु इथून पाहिलं तर लेग बायचा इशारा आलाय आणि 1 धाव कंप्लीट होईल. टीमची धाव संख्या टोटल इथून पाहिलं गेलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. चला 12th मॅन पाणी आपण घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. अगदी श्रीराम शिरडोन संघाचे खंबीर समर्थक तुम्ही पाहताय. आनंदजी चौधरी त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे क्रांतीवीर चषक 2025 मध्ये. 3 षटकांचा खेळ इथून पाहिलं तर संपन्न झालाय आणि 4थ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज पाहिलं तर रोहन पाटील आता गोलंदाजी मार्कवर आहेत. 4थं षटक त्यांच्या हाती मात्र सोपवलं गेलं. टीमची धावसंख्या पाहिली तर 38. यावेळेस बॉल आडव्या बॅटने खेचला. लॉंग स्क्वेअर लेगला पाहिलं तर फिल्डर आहे डीप मध्ये. थ्रो चांगला पाहायला मिळतोय. सिंगल पूर्ण केल्या आणि एका धावेच्या मध्ये संघाची धाव संख्या पाहिली 3 विकेट्स नंतर तर टोटल 39 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 60चा पल्ला मात्र गाठावा लागेल प्रथम बॅटिंग करत असताना भूमी 11 गावदेवी कळवे संघाला. कारण की पाहिलं गेलं तर स्कायरा 11 गावदेवी कानपोली संघ त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळतोय. बॅटिंग लाईन त्यांची देखील चांगली आहे. परंतु इथून 60+ धावा काढण्याचा प्रयत्न राहील. डावखुऱ्या त्याचे फलंदाज ऑफ स्टंप सोडून हा बॉल मात्र जाणार आणि व्हाईट बॉलचा इशारा मात्र दर्शवला गेला. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने पाहिली तर टोटल जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवर. 4थं दशक मार्गस्थ लागले गेल्या. 40 धावा धाव फलकावर लागल्या. 3 गडी गमावल्या गेल्या. सुशांत मोकल यांचा विचार केला तर 11 बॉल मध्ये 22 धावांचं योगदान त्यांचं राहिलं होतं. आणि त्यानंतर पाहिलं तर निखिल टाऊर हे मात्र 0 या धावेवर बाद झाले होत्या. आणि प्रसाद पाटील आहेत ऑन स्ट्राईक एंडला. त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर अद्यापर्यंत 4 धावा जमवल्या. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर अद्याप ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात. मधल्या फळीमध्ये दाखल झाल्यात. चांगली बॅटिंग टीमसाठी करणं योग्य राहील त्यांना देखील. कारण की प्रथम बॅटिंग करत असताना धावा जमवणं टार्गेट सेट करणं तेवढंच महत्वाचं राहील. यावेळेसला यॉर्क लाईनचा वापर. परंतु ऑफ साईडला पाहिलं तर फिल्डर आहे थोडीशी गपलं त्या ठिकाणी झाल्या. डबलचं कॉल होतं. परंतु इथून पाहिलं गेलं तर प्रसाद पाटीलला नकारलंय आणि इथून विचार केले तर सिंगल. ही एकच धाव
आणि एका धावेच्या मदतीनं पाहिलं तर टीमची धावसंख्या 41-41 या धावसंख्येवर आता जाऊन पोहोचलाय संघ भूमी 11 गावदेवी कळिवे संघ. या ब्लिसला फिरून मारण्याचा बॉल होता, प्रयत्न इथे मात्र फसला गेलाय. लेग बाईटचा इशारा पंचांचा आलाय. एक धाव मात्र मिळाली जाईल आणि एका धावेनंतर टीमची धावसंख्या पाहिली तर 42 या धावसंख्येपर्यंत आता जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 16 धावा होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा होत्या. या षटकामध्ये कितपत धावा जमवल्या जातील हे देखील पाहणे योग्य राहील. हा षटक शॉर्ट प्लेनचा बॉल होता, ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर आहेत, बॉल खाली पोहोचला, थ्रो चांगला पाहायला मिळतोय. फक्त उत्तर एकाच धावेने इथे दिलं गेलं. एका धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर हळवार गतीने आता पुढे वाढते आणि 43 या धावसंख्येवर हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. फुल टॉस बॉल अक्रॉस द लाईन, लॉंग स्क्वेअर लेगला गॅप आहे, फिल्डर आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल झालाय फरार. येईल क्रांतीवीर चषकामधील हा ब्रँडेड चौकार. गोलंदाजी करत होता परंतु फुल टॉस बॉल टाकला आणि त्यावर मात्र 4 धावा देखील खर्च केल्या. 47 धावा धाव फलकावर लागल्या. ऑन बोर्ड वर तुम्ही पाहताय अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न थोडासा हुकला गेलाय परंतु शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, पाठची एश लागल्या आणि इथून पाहिले गेले तर सिंगल आणि टीमची धावसंख्या पाहिली तर 48 या धावसंख्येवर. परंतु नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच एका साईडला पाहिलं तर आराध्य 11 जितू आई जिते संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान कांबोडे संघ खेळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच एका साईडला आराध्य 11 जितू आई जिते आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान कांबोडे संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. अगदी इनिंग ब्रेक मध्ये टॉस यानंतर केला जाईल. अंतिम षटक आणि गोलंदाज पाहिले तर सुधीर पाटील आता गोलंदाजी मार्क वर आहेत. अनुभव आहेत सुधीर पाटील या गोलंदाजाकडे. संघाचं नेतृत्व आज यांच्या माध्यमातून केला जातो आहे. परंतु टीमची धावसंख्या पाहिली तर अद्यापर्यंत भूमी 11 गावदेवी कळवे संघानं 48 धावा. अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आहे. धीम्या गतीचा बॉल हेलिकॉप्टर लुक या शॉट मध्ये दिला आणि बॉलला पाठवलं काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रांतीवीर षटकामधील अजून एक षटकार. चला संतोषजी पवार त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपल्या देखील क्रांतीवीर चषकामध्ये हार्दिक स्वागत. यावेळेसला पहा पहिल्याच बॉलवर षटकाराचा मार खाल्ला, त्यानंतर पाहिलं गेलं तर यॉर्क लाईनचा बचाव एकमेव पर्याय आता गोलंदाजाकडे होता आणि तोच अचूक टप्पा आता गोलंदाजानं वापरलाय आणि इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉल मात्र टाकल्या गेल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते टोटल अद्यापर्यंत पाहिले तर 54 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. 54 धावा धावफलकावर लागल्या. अंतिम महत्वाचा षटक आहे. यावेळेसला मिस टायमिंग उंची बराच घेतोय बॉल परंतु जेलची शक्यता. मिस फिल्डिंग त्या ठिकाणी. धावा मात्र चांगल्या पद्धतीनं पूर्ण केल्या गेल्या. कॅच घेणं तेवढंच महत्वाचं होतं परंतु बराच उंच हा बॉल गेला. इथून पाहिलं गेलं तर या दोनच्या मदतीने आता संघ 56 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचलाय.
इथून विचार केलं तर 55 धावा धावफलकावर लागले गेलेत. माफी असावी. यावेळेसला पाहायला गेलं तर फटका थोडासा फसताना पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. रनआउटची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. धोका सावरू शकल्या असत्या परंतु पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज मात्र सेफ आहे. दुहेरी मिळेल आणि या दुहेरीच्या माध्यमातून आता संघ तोडल पाहायला गेलं तर 57. एक मिनिट मॅच थांबवायचा आहे. कंटिन्यू करा. तर 59 धावा झाल्यात. 69 धावा आपण बघू शकतो. थोडंसं करेक्शन होतं त्या अनुषंगानं गेम कॅरी फॉरवर्ड करायचंय. बघा खोलवर टाकलेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आणि काय जबरदस्त यॉर्कर लाईनचा वापर आणि त्या दरम्यान मात्र हा खेळ संपलाय गोलंदाज आणि यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता 59 धावा धावफलकावर लागले गेले. अद्यापर्यंत तुम्ही पाहताय प्रथम बॅटिंग करत असताना हा संघ चांगल्या धाव संख्येवर आता हा संघ जाऊन पोहोचलाय मित्र म्हणजे 5 षटकामध्ये. यावेळेसला मिस टायमिंग आहे. पुरेसं टायमिंग मात्र साजला नाहीये बॉलला आणि इथून आणखीन एक विकेट मात्र गमावली गेल्या. टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल ऑन बोर्डवर 59 धावा. पहिल्या सत्राचा खेळ पहिल्या डावाचा खेळ इथेच मात्र संपन्न होता. आता इथून विचार केला तर टोटल करायचे आहेत कानपोली संघाला 60 धावा येणाऱ्या 30 बॉल मध्ये. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 16 होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14. त्यानंतर पाहिलं तर 7 धावा आणि अंतिम षटकामध्ये टोटल पाहिलं तर 11 धावा. चांगलं षटक राहिलं अंतिम आणि टोटल 59 धावा प्रथम बॅटिंग करत असताना भूमी 11 गावदेवी कळवे संघानं मात्र जमवल्यात आणि 60 धाब्यांचं टार्गेट मात्र सेट केला. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका. 5/24 लाईव्ह इव्हेंट्स क्रांतीवीर चषक 2025चा शानदार पर्व अगदी या स्पर्धेतला पाहिला तर आज मात्र प्रथम दिवस आहे आणि या प्रथम दिवसामध्ये सर्वांचा पुन्हा एकदा किंग शिल्डोन पुरस्कृत क्रांतीवीर चषक 2025 मध्ये सर्व आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. जसं सत्राला होईल सुरुवात आवाजामध्ये होईल बदल. चला टॉस साठी कामोडे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जितवाई जिते संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करंट टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. परंतु नेक्स्ट आवाज ऐकायला मिळेल आपल्याला आमचे गुरुवर्य दीपकजी पाटील सरांचं. लक्ष आहे ते टोटल 30 बॉल मध्ये 60 धाब्यांचं. हॅलो, चला टॉस करूया आपण. सेकंड मॅच असेल विनर आराध्य स्पोर्ट्स जितवाई जिते संघ आणि त्यांच्याबरोबर संघ पाहायला मिळेल जहानमान कामोटे संघ पाहायला मिळतोय. टॉस केला जाईल. सामना 4 षटकांचा असेल. संतोषजी चौधरी सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस का बॉस. इट इज कॉल टेल. टॉस जिंकलाय कामोटे टीमनं. फक्त डिसिजन सांगा. पेंडिंग आहे. परंतु बघा हरीश गावण तुमचे मोठे फॅन अगदी आमचे जिते गावातील बंधू म्हात्रे. एखाद्या खेळाडूसाठी आपण काय करू शकतो परंतु त्या बंधू म्हात्रेंनी त्यांच्या हातावर हरीश गावण यांचा टॅटू काढलाय. इतका मोठा तो फॅन आहे त्यांचा अप्रतिम. आणि पेन टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू
आणि तो म्हणजे हरीश गावण. आणि बंधू मात्रेंनी काढलेला टॅटू सुद्धा मी पाहिला, अगदी जबरदस्त. एखाद्या खेळाडूचा एखादा इतका फॅन असू शकतो हे आज पाहायला मिळालं. आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया आपण अगदी चला बॅटिंगसाठी उतरायचंय टीम. चला कानपोली संघ सज्ज होईल. टार्गेट असेल अगदी भलं मोठं टार्गेट. ऐकूया पुन्हा एकदा अगदी दीपक पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हॅलो हॅलो थँक्यू सो मच शेखर पाटील, थँक्यू सो मच कुलशनजी पाटील. जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे. 60 डावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी स्कायरा 11 गावदेवी कानपोली या संघाला. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. भूमी 11 गावदेवी कळवे टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण रात्रीची स्पर्धा आहे, वेळ नाही आपल्याकडे. पहिल्या फेरीमधील चौथा सामना आहे आज. ई पोल मधील एक सामना आपण सुरुवातीला कव्हर केला आणि त्यानंतर ए पोल मधील सलगचा हा चौथा सामना. इन बिटवीन आपण एक शो मॅच सुद्धा कव्हर केली. त्यामुळं चालू झाल्यापासून हा 6वा सामना सुरू आहे. 6:15 वाजलेत, त्यामुळं पहिलीच रात्र निदान 4 ते 4:15 संपेल अशी अपेक्षा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदान, क्रांतीवीर मैदानावर सुरू असणारा क्रांतीवीर चषक 2025 आज या स्पर्धेची पहिली रात्र. कडाक्याची थंडी बाहेर आहे, जी व्यासपीठावर बिलकुल थंडी लागत नाहीये, परंतु बाकी सगळ्या प्रेक्षकांना मजबूत थंडी लागते. गेले 20-25 दिवस कडाक्याची थंडी आपल्याकडे पडले. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सध्याच्या घडीला बघायला गेलं तर कानपोली संघ एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. अनेक खरं तर मोठ्या लॉट्स मध्ये सातत्याने खेळताना दिसतो. अनेक मोठ्या संघांना आजपर्यंत मात्र पराभवाचे धक्के दिलेत कानपोली संघानं, परंतु कळवे संघानं चांगलं आव्हान उभं केलंय. 59 धावा त्यांनी कुठल्यात पहिल्या 5 ओव्हर्समध्ये. जर आपण पहिला सामना जर पाहिला असेल जो जिते आणि नांदगाव या 2 संघादरम्यान झाला होता, त्या मॅच मध्ये जिथे संघानं 56 धावा डिफेंड केल्या होत्या. इकडे 60 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि त्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागेल, कारण सध्याच्या घडीला कानपोली संघ एक फार मोठा संघ ओळखला जातो. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले रोहित पाटील आणि आदेश मते. कळवे पेण तालुक्यामधील एक लोकप्रिय संघ, मोठा फॅन्स वर्ग या संघाचा आहे. प्रचंड चाहते आहेत खरं तर संपूर्ण पेण तालुक्यामध्ये. जेव्हा जेव्हा संघाची एंट्री पनवेलमध्ये किंवा उरणमध्ये असते, मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग खरं तर कळवे संघाचा सामना पाहण्यासाठी सुद्धा येत असतात आणि आजही कळवे संघाचे फॅन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल तो प्रसाद पाटील, एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. बॅटिंग करत असताना सुद्धा आज 8 धावा आय थिंक केल्या त्यानं, परंतु सुरुवात चांगली झाली होती सुशांत मोकलकडून. त्यानंतर मात्र मोहंती पाटीलनं शेवटच्या टप्प्यामध्ये थोड्याशा धावा जोडल्या आणि 59 धावा उभ्या केल्यात. 60 धावांचं टार्गेट आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होईल आणि ज्याच्यामध्ये पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल जिते विरुद्ध कामोटे आणि त्यानंतर मोरिया 11 पळसपे आणि त्यांच्या विरोधामध्ये या लढतीतील विजेता संघ असेल. पहिलं षटक घेऊन प्रसाद पाटील तयार. 60चं टार्गेट आहे. P1चं पहिलं षटक. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणार आहे षटक. पाहूया प्रसाद, एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. पहिलं षटक करेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल थोडासा फुल लेंथ होता. दिशा दिले ऑन साइडला. मिड विकेटचा फिल्डर वेगानं पुढे आलाय. तोपर्यंत मात्र एक रन. सिंगल धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना टीम कानपोलीसाठी स्कायरा 11 गावदेवी कानपोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं आपण बघितलं तर तळोजा MIDC परिसरामधील संघ मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळताना बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतो हा संघ. परंतु आज एका बाजूला तळोजा MIDC परिसर आणि दुसऱ्या बाजूला पेण तालुका गाठ पडले शिरडोनच्या मैदानावर. दोनही दिग्गज संघ आहेत आणि त्याचमुळे सर्वांनाच मात्र आतुरता लागले कोणता संघ मात्र पुढे जाणार. आदेश मते मोठं नाव टीम कानपोलीचं.
प्रसादचा हा बॉल स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. प्रसादची आणखीन एक खासियत गोलंदाजी मधली नेहमीच पाहायला मिळते. खरं तर बॉल खाली राहतात त्याचे बऱ्याच वेळेला. जेव्हा लेफ्ट मूव्ह द विकेटनं गोलंदाजी करतोय, थोडासा स्विंग्स तर पाहायला मिळतात. नॅचरल स्विंग ऑब्व्हियसली प्रत्येक लेफ्ट हँडेडकडे सातत्यानं आपल्याला बघायला सुद्धा मिळतात आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं त्रस्त करतात. फुल लेंथ होता, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. इनसाइड एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय, कोणतीही धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात चांगली केली. 60 डाबा वाचवायच्यात. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल ती गावदेवी कळवे या टीमला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 स्कायरा 11 गावदेवी कानपोली. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, फक्त 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि असं असताना मात्र टिचून मारा. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेस मात्र कमाल बॉलिंग पाहायला मिळते. लगातार 3रा डॉट बॉल आणि तेही आदेश मते सारख्या दिग्गज फलंदाजासमोर. सुपर बॉलिंग फ्रॉम प्रसाद पाटील. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खरं तर 3 डॉट बॉल सलग टाकणं हे सोपं काम नाहीये आणि इकडे मात्र तो कारनामा सध्याच्या घडीला प्रसाद पाटील करत असताना. चेंज ऑफ पेस होता, फिरवलाय समोरून, टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर काढतोय हा चेंडू. अनदर डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. आदेश मते आता मात्र थोडंसं विवंचनेमध्ये असेल. करायचं काय उमगत नाहीये. लेफ्ट हँडरचा हा ओव्हर द विकेटचा मारा थोडासा अँगल मोडीत काढणं उजव्या हाताच्या फलंदाजाला जड चाललंय. ऑन साइडला स्विंग केलाय, पाठीमागे कुणी नाहीये आणि अखेरीस मात्र ही कोंडी फोडले. आदेश मतेच्या बॅट मधून येतोय 4 चेंडू निर्धाव खेळल्यानंतरचा हा पहिला चौकार. पाटीलचं आदेश मतेला त्यानं थांबवलंय, परंतु हा चौकार थोडासा कॉन्फिडन्स वाढवेल आदेशचा सुद्धा. 60 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र 4 ओव्हर्समध्ये अजून बरोबर 55 धावा करायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण लगेच लावत चला, कारण एकाच एंडनं आपण खरं तर खेळवतोय, त्यामुळे जास्त एकत्रित येऊ नका. रात्रीची स्पर्धा आहे, 1-2 खेळाडू एकत्र आले, निर्णय घेतला कोणत्या गोलंदाजाला तर ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही 11 खेळाडू एकत्र येत आहे प्रत्येक ओव्हर नंतर 11 ठिकाणी 11 पोझिशनवर जाणं, त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो आयोजकांचा सुद्धा. रात्रीची स्पर्धा म्हटली की आपल्याला बाकीच्या गोष्टींसुद्धा थोडंसं रिस्ट्रिक्शन असतं. वेळ वाचवा, सहकार्य करा प्लीज. दुसरं षटक घेऊन गावदेवी कळवे टीम कडून रायगड भूषण सुशांत मोकल अर्थातच गोट्या सज्ज झालाय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. क्रिकेट क्षेत्रामध्ये पहिल्यांदा रायगड भूषण कोणाला मिळाला असेल तर तो या खेळाडूला सुशांत मोकल. मोठा फॅन्स वर्ग, मोठा चाहता वर्ग आजच्या घडीला सुद्धा नेहमीच कळवे संघाचा पाहायला मिळतो आणि फक्त या खेळाडूसाठी वेडे आहेत. अनेक पेण तालुक्यामधील क्रीडा रसिक जवळून बघितले आम्ही, अक्षरशः मैदानावर फक्त सुशांत मोकलचा खेळ पाहण्यासाठी गर्दी करत असतात. ओ द स्टंप स्टॉप, बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह बॉल, सीमारेषा पार. 4 धावांकरता पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. रोहित पाटीलच्या बॅटमधून मात्र पहिला चौकार आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण बघतोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन याही ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक उभा आहे. गोट्याचा हा बॉल इकडे मात्र बरोबर लेंथ बॉल होता, थोडासा ऑप्शनच्या बाहेर सुद्धा होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल.
निर्धाव चेंडूची सांगता. चौकारानंतरचं मात्र हे पुनरागमन आहे. गोट्या अनेक मैदानं गाजवलेत या खेळाडूनं. आजपर्यंत कळवे टीमला अनेक वेळेला आनंदाचे क्षण दिलेत या खेळाडूनं आणि म्हणूनच या नावाचा गवगवा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. ओ इकडे मात्र उडालाय बॉल. समोर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता. चान्स नाहीये त्याच्याकडे. इकडे मात्र लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचेल त्याच्या अगोदरच मात्र बॉल सीमारेषा गाठले आणि मिळतोय तो कानपुलीसाठी हा चौकार. लोवर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग फिल्डरला बीट केले. पाठीमागे प्रोटेक्शन आहे. सिंगल येत आहे. 1 रन. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 14 वर 14. हा शेवटचा चेंडू असेल. या षटकानंतर मात्र सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटेल. पॉवर प्लेची षटकं समाप्त होणार आहेत. क्षेत्ररक्षणाची निर्बंध मात्र हटणार आहेत. मर्यादा नसेल. 5 फिल्डर यानंतर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना दिसतील आपल्याला. आदेश यावेळेस मात्र वरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. वॅकंट एरिया होता. नो मॅन्स लँड. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडलाय आणि बॉलनं इकडे मात्र कसोटी घेतली आहे. अचानकपणे बॉल टर्न झालाय आणि सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता चौकार. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे. 42. क्रांतीवीर चषक 2025 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. किंग शिरडोणकर पुरस्कृत ही स्पर्धा आमचे प्रतिकेश वाजेकर असतील, अमित टकले असतील, प्रभाकर टकले, त्याचप्रमाणे पवनजी मुकादम असतील. अगदी ह्या युवा शक्तीनं मात्र आयोजित केलेलं हे क्रांतीवीर चषक. आजच्या स्पर्धेची पहिली रात्र आपण एन्जॉय करताय. प्रकाश झोतामधील स्पर्धा आणि अगदी संध्याकाळपासून प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. तेवढाच मोठ्या संख्येनं मात्र लाईव्ह प्रेक्षक सुद्धा या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेतात. शिरडोण क्रांतीवीर मैदानावरची स्पर्धा म्हटली की उदंड प्रतिसाद नेहमीच आमच्या प्रेक्षकांचा लाभतो. तर सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तिसरं षटक घेऊन कळवे टीम कडून राज मात्रे येतोय. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये पॉवर प्लेच्या धावा जमा केल्या त्या 18 आणि इकडे 18 बॉल मध्ये 42 धावा करायच्यात. नेक्स्ट मॅच कामोठे विरुद्ध जिते. दोन्ही संघ बी रेडी. ओ पहिलाच बॉल. राजचं स्वागत झालंय आणि पहिल्याच बॉलवर मात्र हा दमदार षटकार. के पान बनारस वाला ओ के पान बनारस वाला. षटकार आला. हा पहिला षटकार आहे इनिंग मधला आतापर्यंतचा. टीमची टोटल आता मात्र झपाट्याने विकसित होत असताना 24 वर जाऊन पोहोचलाय हा स्कोर.
आतापर्यंत दोनही फलंदाज पूर्णपणे सेट झालेत. ओपनिंग पेअरनं मात्र चांगली सुरुवात करून दिले आणि ही जमेची बाब आहे कानपोलीसाठी. विकेट गमावलेली नाहीये. 24 रन्स ऑन अ बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. ती सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल होता, पटला होता थोडासा. इकडे मात्र बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु त्याला सुद्धा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला रोहितकडून, परंतु बिलकुल कनेक्शन नाहीये. वेगानं चेंडू निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. षटकाराचं प्रत्युत्तर दिले ते गोलंदाजानं डॉट बॉल टाकत. मोठे स्ट्रोक्स रोखायचे आहेत. 60 धाबा चेसही येऊ शकतात, डिफेंड येऊ शकतात. चेंज ऑफ पेस होता थोडासा, धीम्या गतीनं टाकला होता, गती काढून घेतली होती यावेळेस मात्र राजनं या चेंडूमधली, आणि त्याचमुळे अंदाज आला नाही रोहितला. दोन वेगवेगळ्या पद्धतीचे बाउन्सर्स पाहायला मिळाले. खरं तर कमाल आहे, कमाल इकडे मात्र करत असताना गोलंदाज राज मात्रेला आपण पाहत आहे. षटकारानंतरचं हे चोख प्रत्युत्तर आहे. सुपर. षटकार लागला म्हणून काय झालं, अजूनही चेंडू माझ्या हातामध्ये आहेत. समोर समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र खोदून काढलाय हा बॉल. लॉंग ऑन रिजन कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फेकी तेवढ्याच तत्परतेने होत आहे, पण रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धावा मिळतील. टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल. स्कोर 26 वर. 26 धावा धाव फलकावर. 4 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत आल्यात राजच्या या गोलंदाजीवर. रोहित एका बाजूला चांगलं खेळतोय, सगळं डावाला आकार देत असताना. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू निघून गेला. लेफ्ट केला होता खरं तर फलंदाजानं. बऱ्याच वेळेला कधी कधी असे निर्णय घेताना फलंदाजाच्या अंगलट येतात, कारण एखाद्या वाईड बॉल घेण्यापेक्षा, एखादी 1 रन घेण्यापेक्षा कधीही जर आउटसाइड ऑफ स्टंप ज्याला कट केला तुम्ही, स्क्वेअर कट केला, तर बऱ्याच वेळेला 4 रन येतात. आणि कधी कधी वाईड बॉल जरी आला तरी पुढचा चेंडू कधी कधी डॉट येत असतो, म्हणजे एखादी रन मिळते त्या बॉलवर. त्यामुळं बऱ्याच वेळेला सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये जर बघितलं ना, तर खराब चेंडू असतात ना, त्याच्यावर जास्त वार केले जातात. हा फुल टॉस आहे, फुल टॉस आहे. टाइम प्रॉपर करता आला नाहीये. समोर खेळलेत. लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल फक्त. एकच धाव. एकेरी धाबेच्या बरोबरीने इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धाबा लागल्यात त्या 27 धाबा. बिनबाद 27. बरोबर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 33 धाबांची आवश्यकता. किलिस्टा सुनने का गाना. तर 2 जिंकण्यासाठी अजूनही 33 धाबा करायच्या. 33 रिक्वायर्ड नाव. हे 4थं षटक फार महत्वाचं राहणार आहे या मॅच मध्ये. एकही विकेट गमावलेली नाहीये. कानपुली संघाचा विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या टीमकडे. 7व्या 8व्या क्रमांकाचे फलंदाज सुद्धा तेवढेच सक्षम आहेत फलंदाजीमध्ये, आणि म्हणूनच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक मोठा संघ म्हणून कानपुली संघाकडे पाहिलं जातं. परंतु दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत. ही जमेची बाब जरी असली तरी आता मात्र आस्किंग रन रेट वाढत चाललाय. पाठीमागच्या ओव्हरमध्ये 2 ओव्हर्समध्ये आपण बघितलं तर एका षटकामध्ये 5, एका ओव्हरमध्ये 9 सिंगल डिजिटमध्ये धाबा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुशांतच्या 13 धाबा आल्या होत्या. त्यामुळं हळूहळू इकडे थोडीशी पकड जी आहे ती गावदेवी कळवे संघ या मॅचकडे मजबूत करत असताना जरी एकही विकेट मिळाली नसली तरी सुद्धा हे षटक फार महत्वाचं आहे. डाऊरचा पहिलाच बॉल खाली राहिलाय. इकडे मात्र सरप्राईज करून गेलाय फलंदाज रोहितसाठी. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. निखिल आलाय गोलंदाजीसाठी. 4थं षटक फार महत्वाचं राहणार आहे. हे षटक मात्र निर्धारित करेल निखिल डाऊर की शेवटच्या गोलंदाजाला किती धावा राहणार आहेत. त्यामुळे हे फार महत्वाचं षटक आहे. ओ इकडे मात्र पहा, थोडासा हेलिकॉप्टर लुक दिला होता. मिड ऑफच्या वरतून टोलवलाय हा चेंडू. चांगलं कव्हरअप झालंय. बॅकअप चांगलं होतं. 2 रन्स मिळतील जरूर. डाऊरला हेच करायचंय, मोठे स्ट्रोक्स वाचवायचे आहेत.
या ओव्हरमध्ये जर मोठे फटके आले नाहीत ना तर सामना मात्र बराच कठीण होऊन जाईल शेवटच्या ओव्हरमध्ये. तो स्कायरा 11 गावदेवी कानपोलीसाठी या 2 धावेनं टीमची टोटल पुढे चालले ते 29 या आकड्यावर. डाऊचा हा बॉल यावेळेस फटका फसलाय लॉंग ऑफला, जेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. ब्रेक थ्रू मिळाला अखेरीस. पहिला धक्का टीम गावदेवी कानपोलीला. किरिस का सुनने का गाना. फलंदाज ओ यावेळेस मात्र बीट केलाय. राऊंड स्टंप्स न गोलंदाजी करतो. इकडे बॉल खाली राहतात थोडेसे. ज्या उंचीची अपेक्षा मात्र फलंदाज करत असतील त्याही उंचीपेक्षा थोडंसं स्टंप लाईन पेक्षा खाली राहतात. आणखीन एक डॉट बॉल नाकीनं वाढलाय आता मात्र स्कायरा 11 गावदेवी कानपोलीला. ओ टॉपेज लागले. बॉल हवेत आहे. विकेट जाण्याची शक्यता परंतु नाही. झेल होऊ शकलेला नाहीये परंतु रन आउट. फलंदाज मात्र बाद झाला. इकडे मात्र विकेट नंबर 2 स्कायरा 11 गावदेवी कानपोलीसाठी आणखीन एक मोठा हादरा. स्क्रीनवर पाहू शकता गुणवंत गोवारी यांना खूप चांगला डान्स करत असताना. प्रीतम पाटील नवीन बॅटर. राऊंड विकेटना हा चेंडू सरळ जाऊन पायाला धडक मारली होती. इकडे मात्र पाहूया रनआउटची शक्यता परंतु नाही. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. खूप चांगली बॉलिंग मित्र म्हणेन. या गोलंदाजीनं नाकी न आणलंय कानपोली संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना. लेग बायच्या स्वरूपात आलेली ही रन टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 31 या आकड्यावर 31. काय बॉलिंग केले खरं तर डाऊरनं. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर फक्त 3च धावा आल्यात. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आले आणि त्याचमुळे हा सामना आता मात्र कठीण होत चाललाय. तो गावदेवी कानपोली स्कायरा 11 कानपोलीसाठी हा सामना संपूर्णपणे मित्र म्हणेन फसल्यात जमा झालाय. कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी केले ना अभेद्य फलंदाजी असणारा भरणा असलेला संघ कानपोली आणि त्या कानपोली संघाने सुद्धा सध्याच्या घडीला संपूर्णपणे सपशेल शरणागती पत्करले ती कळवे संघाच्या गोलंदाजांसमोर. 5वं आणि अंतिम षटक टाकेल रोहित पाटील परंतु या ओव्हरमध्ये धावा करायच्या त्या तब्बल 29 धावा. 29 रिक्वायर्ड नाव. सुरुवातीला असंच वाटलं होतं की 60 धावा 12च्या सरासरींना जायचं आहे आणि आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये 60, 70, 75, 80 धावा होतात चेस. आणि सगळ्यांना असं वाटलं होतं परंतु या गोलंदाजीची ओळख कदाचित नव्हती की काय. इकडे आता मात्र काहीतरी एक्स्ट्रा वर्क करावं लागेल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स घ्यावे लागतील तुम्हाला. 6 बॉल 29. गावदेवी कळवे संघाने मात्र या मॅच मध्ये पकड निर्माण केले. ओ द स्टम्प्स ना हा चेंडू इकडे मात्र ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त रन. 6 बॉल 28 धावा. क्रिकेट आहे कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. त्याचमुळे शेवटपर्यंत मात्र तुम्हाला पॉझिटिव्हली प्रयत्न करावे लागतील. आदेश मते प्रीतम पाटील फार मोठी मोठी नावं आहेत खरं तर फलंदाजी मधली.
आदेशचा हा स्ट्रोक ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. नाही ना तोपर्यंत या मॅचचं सुद्धा भविष्य वर्तवणं मूर्खाचं ठरेल. कारण आदेशनं तेवढी मैदानं गाजवलेत आजपर्यंत. अशा कित्येक लॉंग इनिंग्स त्याने साकारल्यात. कित्येक वेळा फसलेले डाव कानपुलीसाठी मात्र त्यानं सोडवलेत. आणि त्याचमुळे अजूनही आस आहे. आणि षटकार आलाय निर्णायक क्षणाला. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावांची गरज आहे. 22 रिक्वायर्ड नाव. प्रेशर आता मात्र गोलंदाज रोहित पाटीलवर. ओ यावेळेस मात्र ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू लॉंग ऑफला घेऊन काढलाय. एक टप्पा खात बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 रन. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. 18 धावांची गरज आहे. आदेश मते आता मात्र थोडासा गिअर शिफ्ट केलाय. टॉप गिअर टाकलाय. त्यामुळे अजूनही टेन्शन आहे या मॅच मध्ये. आदेश मध्ये काही इथून करू शकतो आणि ते कौशल्य या खेळाडूकडे आहे. 4 बॉल 18 धावांची गरज आहे. रोहित पाटीलचा हा चेंडू फार निर्णायक असणार आहे. ओव्हर द स्टंप्स नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे. ऑन साइडला खेचलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर टोलवलाय. आणखीन एक उत्तुंग षटकार. नाहीये इकडे. मात्र कळवे संघ जिंकेल की कानपुली संघ जिंकेल. तर सुरुवातीला आपण बघितलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये गरज होती ती तब्बल 29 धावांची. आणि 29 धावांची गरज असताना आता हा सामना 3 बॉल आणि 12 वर येऊन पोहोचलाय. रोहित पाटीलनं मात्र सगळी चक्र फिरवलेत. गावदेवी कळवे संघाचे पाठीराखे थोडेसे आता मात्र चिंतेत असतील. काय झालं या खेळामध्ये. आता इथून लगातार 2 षटकार जर आले तर गिरीजी मुकादम यांच्याकडून 8780 8,780 रुपये. आत्ता या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर 8,780 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि आदेश मते समोर आहे. आदेशच्या बॅटमधून मागच्या 3 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. परंतु इकडे लगातार 2 षटकार आले तर 8780. स्ट्राईक रोटेशनच्या बाबतीमधले नियम सगळ्यांनाच माहिती आहे. एकाच वेळेला तुम्हाला एंड सोडणं गरजेचं राहील. हा एक महत्वाचा नियम. परंतु पाहूया रोहित पाटील तयार. ओ यावेळेस लॉफ्ट केलाय बॉलला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहित पाटील वर चढवलाय. आणखीन एक खाल्ला. इट्स अ ह्यूज वन. षटकार. जय मल्हार हॉटेलचे प्रोप्रायटर गिरीजी मुकादम यांच्या वतीनं 8780
8,780 रुपयांचं पारितोषिक असेल जर या बॉलवर षटकार पडला तर. आणि काय खेळला या आदेशमध्ये. सुरुवातीला आदेशमध्ये 4 चेंडू डॉट बॉल खेळला होता. सगळ्यांनाच कोडं पडलं होतं की आदेशचं काय सुरू आहे, परंतु आदेश आहे तो. आजपर्यंत अनेक मैदानं या वाघानं गाजवलेत, कानपोलीसाठी अनेक सुखाचे क्षण दिलेत आणि त्याच आदेशनं मात्र 29 धावांची शेवटच्या ओव्हरमध्ये गरज असताना हा सामना आता मात्र सोपा करून टाकलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, 6 धावांची गरज आहे. 6 needed now, रिमेनिंग 2 असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. आता घाम फुटलाय गावदेवी कळवे टीमला. 2 बॉल 6, 2 चेंडू आणि 6 धाबा. क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. ऑन साइडला खेचलाय, 29 धावा चेस केल्यात. गावदेवी कानपोली संघाचा सलामीवीर आदेश मते 8780 हॉटेल जय मल्हार चे प्रोप्रायटर गिरीजी मुकादम यांच्या वतीनं मात्र दिलं जाईल. आणि हा सामना मात्र 29 धावा. आज झोप लागणार नाही गाव